पहिला बॉल दे 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 बस फलंदाज बाद. फलंदाज बाद आहे. पहिल्याच बॉलवरती इथे मोठी विकेट. आता कसगाववाडी क्रिकेट संघावरती जर विचार केला तर प्रेशर पहिल्याच बॉलवरती. पांड्यासारख्या मोठ्या फलंदाजाची विकेट आणि 2 वर्षी मॅच आहे. 2 वर्ष मॅच मध्ये जर पहिल्या बॉलवरती विकेट जात असेल तर इथून पुढे मी तरी म्हणेन कमबॅकिंग गोलंदाजी खरं तर माळवाडी क्रिकेट संघाकडनं पाहायला मिळते. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जा. गाड्या सोडा. सकाळ झाली. आता गाड्या सोडायला लागतील लवकरच. मालका आपली बैला झुपा. बैला सोडू नका. पब्लिक मारिजल. बघा पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट. पहिल्याच बॉलवरती एखादी मोठी विकेट. बघा आमच्या 2 पंचांना एखाद्या शेकड्यावरती बसवाडी. या गाडी अशी सोडा की थेट जाऊन पोचली जाईल कर्जतच्या स्टेशनवरती. नाही कर्जत परत गेलं तर मग रायगड परत इथे पोचतील. त्यांचा टेन्शन नाही. बरोबर का. पण ड्रायव्हर जरा सावध राहायचा का. बैला पिसाळल्यात. बेकार काम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती पांड्याची मोठी विकेट. लाजवाब मॅच खेळपट्टीवरती मित्रांनो पाहायला मिळते. शांत गतीने चालू असलेला हा सामना क्रिकेटचा दबितेमान 16 आपण पाहतोय. जयदेवबा क्रिकेट संघ कळंभोलीवाडी जनाबाई हिलम स्मृती चषक 2026 क्रिकेटचा रणसंग्राम पर्व दुसरं पाहायला मिळते. आणि खरं तर श्रीया दीपक दादा हिलम आयोजित ही स्पर्धा पाहायला मिळते. बरा उद्या काय बॉल उक ना तुम्ही रे काय सुरुवात करा. आणि काय रे खरी गोटे बाबा बेकार आहे काम करायला. आता चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आता माय बोलू तोपर्यंत देऊया आमच्या अक्षय दादाला संदेश. दोन विकेट खरे तर पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नाना. नाही मामाच्या पूर्वी केलं तो पहिल्याच 2 बॉलमध्ये 2 विकेट. तिथून विचार केला तर नाना टीमचा सरशिडपती टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. कासगाव क्रिकेट संघाकडनं बघा 2 वर्षी मॅच आहे आणि 3 बॉल फेके झाले. एकही धाव नाही. खरं तर जी पहिल्या बॉलवरती विकेट आलेली ना ती पांड्याची ती विकेट भरपूर इम्पॉर्टंट होती. ओहो यावेळेस अजून एक विकेट. नाडा बाक टू ठकआउट. डीजे थँक्यू सो मच डीजे. बघा आमचे अक्षय दादाला देखील मला वाटते आता 2-3 खैस लिपटले की काय झाले. अशी गाणी वाजायला लागली ना तर बेकार काम. बघा चांगले संगीत जरूर आहेत. वाजता देखील भरपूर चांगले. आज जर विचार केला ना तर आपल्या गावाच्या जवळ स्पर्धा आहे आणि मला वाटते आपचड्डीवरती ते आलेत. अगदी विचार केला तर परंतु संगीत भरपूर चांगले पाहायला मिळतात. संजय पवार यांच्याकडनं मीडियम षटक पिकलं तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते मीडियम षटक जाणार नाही. आता एकच बनले ते एक बनले. पारितोषिक जरूर चांगलं पाहायला मिळालं.
नाही तुम्ही बक्षीस लावूच नका. त्या कोण बेच खेळतात तुम्ही त्या. काय वाद माहिती आहे का, कोरड्याला शिजात नाही चमचा घेऊन घाटलाय मध्ये मध्ये येत आहेत. म्हणजे कोरड्याला आळीने खरार झालाय त्याचा काय. चाकता चाकता 2 पीस जास्तीच खायचं. यावेळेस देखील कट केलाय आणि ते एकच धाव आतापर्यंत. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची टोटल 1 धाव 3 विकेट देखील पाहायला मिळाल्या. 2 ओव्हरची देखील मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये. कमालीची मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शांत गतीने चालू असलेला हा सामना पाहायला मिळतोय. आता जर विचार केला तर वाऱ्याचा वेग कमी झाला आणि तिथून जर विचार केला तर वाऱ्याचा वेग कमी झाला पण आमचे स्कोरर येस पूर्ण रात्र आमच्या स्कोररचा विचार केला तर आपण पाहतोय गणेश. वाऱ्याचा वेग कमी झाला. मगाशी वाऱ्याचा वेग भरपूर होता आणि त्यांचे केसाची जर स्टाईल तुम्ही पाहिली ना तर अगदी वरती जाऊन उडालेत. म्हणजे चुंबळे त्यांच्या डोक्यावरती पाहायला मिळत्या. गणेश एक चांगले स्कोरर आहेत आणि एक चांगले आयोजक देखील आहेत. आणि ते अजून एक विकेट नाही. कासगाववाडीवाल्या बॉल हुकल्या वावटूस बरा काम आहे काय. माळवाडीवाल्या काय तर केला का काय तुम्ही. बेकार काम करायला तुम्ही. अक्षय दादा होऊन जाऊ दे आपला देखील एक संगीत. थँक्यू कॅमेरामॅन. मगापासून जरूर जर पाहिलं असेल तर आत्ता एक आनंदाचा क्षण पाहायला मिळतो म्हणजेच DJ अक्षयला आपण पाहतोय. अगदी चांगलं छायाचित्र देखील टिपलंय. आणि आपले सिडीज द वाईट आहे बॉल. वाईट +1 2 धावा घेतल्या जातील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बारक्या कोण चिंतामण आहे. कासगाववाडीवाला पार गाल खाजवायला लागलाय. त्याला टावाय रन कमी झाला. आता बेकार काम करायला आहे. टीमची टोटल धावसंख्या आहे 3 धावा. 3 तिघाडा आणि काम बिघाडा असं समीकरण म्हणतं तरी हरकत नाही. आणि 2:34 देखील झालेत. आतापर्यंत विचार केला तर बॉलची फेकी झाली याही ओव्हरमध्ये. 1 बॉलची फेकी झाली. अजून 5 बॉल शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये 15 धावाल्या तर मॅच बनेल इथे. ओहो याही वेळी चांगला बॉल. कमालीचे 5 खेळपट्टीवरती पाहायला मिळते. अगदी शांत गतीने हा चालू असलेला सामना क्रिकेटचा देवीतेमान सोहळा पाहायला मिळतो. एक जबरदस्त मास देखील आपण अनुभवतो मैदानाच्या आतमध्ये. कासगाववाडी आणि त्याला फाईट करते टीम माळवाडी या 2 संघामध्ये. पुढे नेसा बॉल आणि इथे घडलं काय मैदानाच्या आतमध्ये. अति काही संकटाने क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं पंच एस वाईट +4 म्हणजे पंजा. 5 धावा या बॉलवरती. 8 धावा. 8 धावा धाव फलकावरती. मॅच भरपूर चांगली जरूर पाहायला मिळेल. अजून या बरं वाटते अजून 4 बॉल शिल्लक आहेत. अजून 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉलमध्ये धावा बनल्या जातील किती इथून पुढे. 4 बॉलमध्ये अजून 10-12 धावाल्या तर मॅच बनेल. इथे क्रॉस द लाईन फटका खेचायचा होता. हो इथे मिस्टिट. आणि 1च धाव या बॉलवरती. 1च धाव. 9 धावा धाव फलकावरती. अजून 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये धावा तरी येतील किती. कारण जिथून पांड्याची विकेट गेली ना तिथून खरं तर बॅक फुटला पूर्णपणे कासगाव क्रिकेट संघ देखील पाहायला मिळाला. चिंतामण देखील स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. यावेळेस क्रॉस द लाईन फटका केसला. क्षेत्ररक्षक आहे दुर्वर्ण आलाय उसळणार फेकणार तोपर्यंत इथे अंपरला बरं राहू दे काय. कॅमेरे 2-2 असले का लगेच इकडे करायचा. थर्ड अंपर
थर्ड अंपायर म्हणजे कोण माहिती आहे का? शिवशंकराचा तिसरा डोळा. जरूर आपण चेक करू. इस बघा, आधी स्टंपला बॉल लावला आणि तिथून विचार केला तर स्टंप उचलून हातामध्ये पकडला तर विकेट मिळाली असती, परंतु इथे शेफ फलंदाज आहे. बाहेर निघून गेला तो. बाहेर निघून आला. अरे पण रेफर केलेला ना, डायरेक्ट बाहेर गेला. डायरेक्ट गेला का? जाऊ दे. बस झाला. जाऊ दे. मग आता इथे किती? एकच धाव. एकच धाव. धाव. एक धाव ना म्हणजे. एस थँक्यू. असा क्रिकेट चांगला म्हणजे काय सांगायचं, गंगूबाई हौसा भर पोटा होई दिवसा. बघा, 2 धावा कदाचित मिळू शकले असते. तिथे एक धाव मिळाली आणि एक विकेट देखील कासगाव क्रिकेट संघाची पाहायला मिळाली. न्यू बॅट्समन मनोज देखील आपण पाहतोय. मनोज नवीन फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये. टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 9 धावा धाव फलकावरती. 10 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही बरोबरती शेवटचा बॉल शिल्लक आहे. 10 बनल्यात. षटकाराला तर 16 बतील. षटकाराला तर 16 बतील, 10 बनल्यात. इथून पुढे बासचा जर विचार केला तर आपण पाहू शकाल कमाल बास देखील खेळपट्टीवरती या ओव्हरमध्ये धावा जवळ आल्यात. जवळपास चांगल्या धावा देखील पाहायला मिळाल्या. हो, यामुळे डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथे फटकदाच बाद. 11 धावा धाव फलकावरती 12 बॉल आणि 12 धावांचे समीकरण आहे, ते म्हणजे मालवाडी क्रिकेट संघाला. चला, मालवाडी क्रिकेट संघ आपण लगेच मैदान खाली करायला या. बॅटर देखील आपल्या अगदी रेडी ठेवा. तोपर्यंत अक्षय दादाला देऊया आपण दर्जेदार संधी. हॅलो, अक्षय गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज ट्रॅकवरती कासगाव क्रिकेट संघाकडनं. आणि पुढे जर विचार केला तर
12 बॉल आणि 12 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. अजय पवार मालवाडी गावचं एक दमदार नेतृत्व. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये म्हणजे 2 षटकार मला मॅचच कपल ना आणि केवढं षटकार ते मारतील. 12 बॉल आणि 12 धावांची गरज. आंपरी पाल खुड्यावला काय सांग आंपरला मुळग्यात का काय नाही झाला ना पार वज जायला तर काय सांगायचं आहे. 12 बॉल आणि 12 धावांची गरज. 12 बॉल आणि 12 धावांची गरज. बालवाडी आणि त्याला पाठ करते टीम कासगाव. जशी सुरुवात मालवाडी क्रिकेट संघाने केली होती गोलंदाजी करत असताना तशी जर सुरुवात इथे केली कासगाव क्रिकेट संघाने तर मॅच इथे फसूही शकेल मालवाडी क्रिकेट संघासाठी. परंतु एक एक बॉल या मॅच साठी टर्निंग पॉइंट ठरेल आणि ती मॅच देखील भरपूर चांगली आहे. 2 बॉल मध्ये मॅच फिनिश करण्याची ताकद आहे मालवाडी क्रिकेट संघामध्ये. स्टॅक एंड वरती देखील फलंदाज आपण पाहतोय या गणेश भाऊ कोण रे अजय. अजय स्टॅक एंड वरती नॉन स्टॅक एंड वरती देखील पाहतोय. यावेळेस पहिला बॉल कबालीचा आहे आणि गॅप झोन मध्ये सुरुवात कबालीची केली. संस्काराने इथे अकाउंट ओपन केलंय मालवाडी क्रिकेट संघाचं. 4 धावा. आउट हेरायचे पुण्याला म्हणजे काय माहिती आहे का. हॅलो कुठे क्रिकेट खेळाय आलो मा. हा जेवलो वाटे मग. ओ यावेळेस मैदानाच्या आतमध्ये बॉल देखील चांगला रिलीज केला. पहिल्या बॉल वरती झुमकार त्यानंतर डॉट. इकडं भूकंच कोकता कोयळ काय सांगायचं आहे. कांठोळीवाला का बस कांठोळीवाला काय सांगायचं ते गडीश डेंजर आहात. यंगस्टार वाला म्हणजे काय बेकार. आता कोयळा कुकायला आलं मग करवंदा पिकायला लागले. चिंगड्या बोले बस बरं राहू दे काय सगळ्या बाशमध्ये. यावेळेस उडवलाय पुन्हा एकदा गॅप मध्ये धावा साडा येतोटा येतोय सीमा पार संस्कार. 8 धावा फलकावरती. 8 धावा फलकावरती. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय जबरदस्त मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते. जो संघ या मॅच मध्ये जिंकेल तो संघ मात्र खेळला जाईल यंगस्टार कांठोळी क्रिकेट संघाच्या विरोधात. अगदा विचार केला तर कांठोळी क्रिकेट संघ देखील वाट बघतो आमच्या विरोधात संघ कुठला येईल खेळण्यासाठी. याच आशेवरती राहिलेत. 8 बनल्यात. ओहो यावेळेस 8 आणि 1 9 धावा फलकावरती. 9 धावा फलकावरती खरं तर पाहायला मिळतात. मास हे भरपूर इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीम साठी. तुमचा मोबाईल वरती बोलणं झालं असेल तर ओके. येस तुम्ही बस थँक्यू. ओके पाणी पिवडी घ्या. या बाबांपुढे बसा. तुम्ही कांडोलीवरून आलेत ना. या एक नारळ सुपारी आणि 5 बिबो घेऊन या. पुढच्या गुरुवारी या एकटेच या. कुणाला संगती आणू नका. येथे फटका दर्जेदार. उंची भरपूर लांबी राहिली कमी. एक बनल्या दुसरी देखील बनल्या. तिसरीसाठी निघाले नाहीये तिथे आणि ते अजून एक धाव्यांची गरज. अजून एक धाव्यांची गरज आहे. बास देखील इम्पॉर्टंट मित्रांनो पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चला यो खूप खडूस ठोसार बॉल रे बरं. 6 बॉल मध्ये 1 बनवायचं. 6 बॉल मध्ये 1 धाव बनवायचे. मैदानाच्या आतमध्ये शांत गतीने चालू असलेला सामना. कदाचित या मॅच मध्ये 20 धावा असत्या ना तर बघा
कासगाव वाडी क्रिकेट संघाने जी चुकी केली ना, जिथे पांड्याची विकेट गेली पहिल्या बॉलवरती हरकत नव्हती, परंतु तिथून सांभाळून खेळले असते तुम्ही तर धावा पडू शकले असत्या 20. परंतु अजूनही 6 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. मॅच बनेल कदाचित इथे हा कासगाव क्रिकेट संघासाठी हा. परंतु गोलंदाज देखील आपण पाहतोय हा. चिंतामण चिंता चिंता सबको चिंता, अब इस बार किसको चिंता मिलेगी, और इस बार गेंद उठाया है और यहाँ पे विजेता हासिल किया है टीम. हम देख सकते हैं मालवाड़ी क्रिकेट टीम ने यहाँ पे विजेता हासिल किया है. अभिनंदन मालवाडी क्रिकेट संघाने या पराभूत झालेल्या संघाचं करूया गोडसं कौतुक कासगाववाडी क्रिकेट संघाचा. आजच्या रात्रीमध्ये खेळ जरूर तुमचा देखील भरपूर चांगला राहिला, परंतु या मॅच मध्ये ते कुठेतरी निराशा जरूर पाहायला मिळाल्या. आणि आता शेवटची मॅच एक स्टार कांढोली आणि त्याला फाईट करेल टीम मालवाडी या तोंड संघामध्ये. एक शेवटची मॅच आपण पाहणार आहोत आणि त्या शेवटच्या मॅचचा एक धावतं वंदन देखील आपण ऐकणार आहोत.